टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर योगदान देणारी ही मंडळी जितू किनी सध्या आपण पाहू शकताय संपूर्ण मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. राजेश भोईर असतील, उमेश आणि रजत दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. उमेश पहिल्याच बॉलवर ऑफ द मार्क हलक्याच्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना हाना करता करता उमेश एक सेन्सिबल प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. रजत सारखा एक खेळाडू आपण पाहत आहेत की दोन्ही हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आहेत. कोसमाई क्रीडांगण आणि या कोसमाई चषकाचा थरार सध्या विश नेटवर्क या चॅनेलवर जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. उमेश आणि रजत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. जय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर एनसीसी नारंगी टीम. धीरजला आपण पाहत आहेत लॉंग ऑनमध्ये. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. गुडघ्यावर बॅलन्स करत एक उत्कृष्ट दर्जाचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. एक उंच सकल बांध्याचा आणि सडपातळ बांध्याचा परंतु पोटेन्शियल आहे, विकेट घेण्याची ताकद, डॉट बॉल टाकण्याची ताकद असणारा गोलंदाज अर्थातच मिस्टर जयला आपण पाहत आहेत. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर बॉलला यावेळेला फ्लाईट दिली आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. 3 बॉलचा खेळ झालाय. आई ग्रुप परिटपाडा टीम 1 वर जाऊन पोहोचली गेले. जय अतिशय चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा फिरवलाय. क्या बात आहे जय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण, कलात्मकतेची गोलंदाजी, ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी. काय ॲक्शन रिप्लेमध्ये बॉल यावेळेला फिरवताना पाहायला मिळाला. कडक बॉलिंग कडक पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. जयने फक्त 1 धाव खर्च केले. लगातार 3 बॉल डॉट. आता काहीतरी उमेश आणि रजत, उमेश काहीतरी कानमंत्र देतोय. ऑन साईडला स्टेप आउटून खेळलेत. बरोबर बॅटच्या रडारमध्ये बॉल आला. धीरज पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2. या धावसंख्येवर जय सध्या फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीन. आणि लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असल्यानंतर मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा ती कुठेतरी क्वालिटी तुम्हाला दाखवावी लागते, कारण डिफिकल्ट असतं. लेदर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळतं. परंतु इथून मात्र उमेशचा हा क्लास, स्विच हिटचा फटका, परफेक्ट स्विच हिट कसा असावा. स्वतःला स्विच केलं, ग्रीप बदलली आणि पोझिशनमध्ये येत असताना केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला फेकून दिला डीप बॅकवर्ड पॉइंटला. कोसमाई चषक चौकार. गुड शॉट 4 रन. कृपया करून खेळाडू जर तिथे बॉल जातोय तर तुम्ही आणा, कारण आपल्याकडे व्हॉलेंटियर्स तेवढे नाही आहेत. जर तुम्ही सहकार्य केलं तर अजून स्पर्धा फुलताना पाहायला मिळेल, कारण एवढा तर लांब गेलेला नाही आहे बॉल. त्यामुळे मी विनंती करेन की थोडंसं कॉपरेट करा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 6 रन पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. निशांत आता दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या षटकात 6 धावा आल्या. विश नेटवर्कवर सध्या आपण आहोत. अतिशय 24K कंप्लीट होत असताना फार कमी वेळेत आणि प्रसिद्धी मिळवत असताना विश्वास पाटील, विश्वसनीय चॅनल विश नेटवर्क. 6 धावा. स्टार्ट तर संत गतीने झाले. चला स्पीडअप करा जरा गेम. यानंतर होणारा सामना पहिला कॉल असेल. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. आरके डोंगरपाडा आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. गोलंदाज निशांत आपल्या बॉलिंग मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. यावेळेला जागेवरून खेळलेत. स्वतः गोलंदाज येत आहे सेकंड अटेम्प्टला. निशांतच्या हातामध्ये हा बॉल विसावलाय. गुड कॅच. फलंदाज बाद. कॉटन बॉलची संधी आली आणि त्या संधीचं सोनं करत असताना फर्स्ट विकेट डाऊन. रजतला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. आई ग्रुप परिटपाडा टीमला पहिला धक्का. कोसमाई माता पावन
थँक्यू. बघा फलंदाज बाद झाल्यानंतर 30 यार्ड सर्कल क्रॉस करण्याच्या अगोदर फलंदाज इन झाला पाहिजे, याची दखल घ्यायची आहे कारण तेवढा वेळ आपला वाचेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले. स्वागत पाटील, गौरव पाटील दर्शवत आहेत 6 धावा. रुपेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आई ग्रुप परिटपाडा या टीमचा एक धडाडीचा फलंदाज म्हणून ज्याची ओळख. निशांतचं कौतुक करेन, पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. जयने सुंदर सुरुवात करून दिली. 6 धावा फक्त पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर तो दबाव. आई भवानी मारंबळपाडा कॅप्टन, आपण लगेच आयोजकांशी संपर्क साधा. यानंतर आर के डोंगरपाडा आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केलंय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. धीरज कोणती चूक करणार नाहीये, सेफ आहे. चांगला झेल टिपला गेला. आल्या पावली परत येत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. रुपेशला परतावं लागेल पॅव्हिलियनच्या रस्त्याला. गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. आदरणीय वैभवजी मोहन पाटील साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. आता हॅट्रिकवर पोहोचलेत निशांत. लगातार 2 बॉलवर 2 विकेट. जर हॅट्रिक साध्य केली तर AP ट्रेलर्स यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत AP स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अनिलजी पाटील यांच्या माध्यमातून एक कलरफुल प्रिंट टी शर्ट्स तुम्हाला सन्मानित केलं जाईल. डेड बॉल पंच घोषित करतायत आशुतोष व्यवहारे सर, विरल नायर सर एका साईडला आपण पाहतायत. एवन जोडी म्हणून ज्यांची ओळख आणि त्रिमूर्ती आपण पाहिलं तर अजित म्हात्रे सर आज सकाळी उपस्थित होते, परंतु एक दुःखद घटना घडली आणि त्यामुळे त्यांना जावं लागलं. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे आणि एलिव्हेशन सुद्धा अप्रतिम. धीरजला बीट केलंय आणि हॅट्रिक बॉलवर मात्र षटका ठोकलाय. 6 धावा. बाराला 2. आतापर्यंत आपण पाहता 3 बॉलचा खेळ झालाय. चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता हा बॉल आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना कमबॅक कसं करावं हे आतापर्यंत आपण पाहिलं तर निशांतने दाखवून दिलंय. 2 बॉलवर लगातार 2 विकेट आल्यानंतर तिसऱ्या बॉलवर थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल मिळाला आणि अतिशय चांगला फटका होता. फोर्स केलं होतं, त्या बॉलला खिचून मारला होता, तो षटकार आला आणि त्यानंतर सबमरिंग डिलिव्हरी. 12ला 2. अप्रतिम चांगला फटका आहे. ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच रन मिळेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले गेले. आई भवानी मारंबळपाडा टीम, कृपया करून आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 13ला 2. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 3 बॉलमध्ये 7 कल्पेशच्या बॅटमधून, 2 बॉलमध्ये 5 उमेशच्या बॅटमधून येत आहेत. आई ग्रुप परिटपाडा टीम जाऊन पोहोचते 13ला 2. आतापर्यंत आपण पाहतात निशांत पावलांमध्ये थोडासा बिघाड. रनअप चुकतोय. पंच डेड बॉल घोषित करतायत. क्रिकेटचं नंदनवन हे मैदान कुसमाई क्रीडांगण. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर. पिकअप शॉट पाहायला मिळतो. सरळ बॉलला फेकून दिला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. सनसनाटी षटकार. 6 धावा.
11 उमेशच्या बॅटमधून, 3 बॉलमध्ये 7 कल्पेशच्या बॅटमधून. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट आल्यानंतर निशांचा कॉन्फिडन्स लेवल वाढला होता, परंतु तिसरा षटकार आल्यानंतर कल्पेशने मात्र या वेळेला आपण पाहिलं तर बिंदास्त बॅटिंग करत असताना आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. उमेशच्या बॅटमधून सुद्धा 19ला 2 षटकांच्या समाप्ती अखेर आई ग्रुप परीटपाडा हा संघ पाहायला मिळतोय. सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतायत. सामना क्रमांक 4 एनसीसी नारंगी वर्सेस आई ग्रुप परीटपाडा. 5वा क्रमांक सामना आरके डोंगरपाडा वर्सेस शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. ऑन साइडला खेळलाय, फटका तर छान आहे, फिल्डरला बीट केलंय आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. खेळाडू कक्षेला सांगितलं मी आहे ना, काळजी करू नका खेळाडूंनो. षटकार. काय बॅटिंग सुरू आहे. कल्पेश स्वतः ॲज अ कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. 25ला 2 मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक नंतर मेल, दुसऱ्या रनसाठी प्रयत्न नसेल, लेग बायच्या स्वरूपात एक रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली गेली. 26 धावा. धीरज एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. जाणता राजा चषक खार्डीच्या मैदानात अप्रतिम चांगला खेळ केला होता. महेशजी भोईर यांची ती स्पर्धा, तोच धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. एक रन मेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 27. सध्या हेमेंद्र लॉंगॉन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इतर वेळेला तो विकेटकीपरची भूमिका निभावत असताना सातत्याने पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 वर जाऊन पोहोचली गेले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या वेळेला मात्र जरूर सरळ बॅट आणि बॉलचं कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. बॅट मात्र त्या ठिकाणी सुटली होती. बॅट सुटल्यानंतर थोडंसं मात्र कुठेतरी हृदय तुटतं. बॅट तुटल्यानंतर सुद्धा आपण पाहिलं तर लगेच थोडेसे तिथे कल्पेश अडखळच होते. आणि इथून जर आपण पाहिलं तर NSPची बॅट सध्या तो मात्र ब्रँडेड बॅट वापरत असताना पाहायला मिळतो. 27ला 2. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर विकेटकीपर येत आहे स्वतः. चांगला झेल टिपला गेलाय. कल्पेशच्या खेळीला पूर्ण विराम. तिसरा धक्का बसेल या वेळेला. फलंदाज बाद गॉन. जनार्दन भगत JP यांच्या माध्यमातून, या 2 व्यक्तींच्या माध्यमातून मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. या स्पर्धेला आपलं विशेष सहकार्य लाभलंय. 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धीरज 7 धावा देत आतापर्यंत एक सफलता प्राप्त करतोय. 4 बॉलमध्ये 12 रन उमेशच्या बॅटमधून. आई ग्रुप परेटपाडा टीम जाऊन पोहोचते 27ला 3. चांगला बॉल होता. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाईल. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला तुम्ही पिच केल्यानंतर डेफिनेटली फलंदाज थोडेसे अडखळत खेळत असतात. जेव्हा तुम्ही मिडल स्टंप उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला ओव्हरपिच बॉल येतो. पायावरच्या बॉलवर सुद्धा मात्र आता हेलिकॉप्टर शॉट खेळले जातात. फ्लिकचे फटके पाहायला मिळतात. परंतु जेव्हा तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेर येऊन जेव्हा गोलंदाजी चांगली करता त्यावेळेला कधी कधी फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळतं की फॉलोइंग स्वीप हे सुद्धा पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 27 झाले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आई ग्रुप परेटपाडा ही टीम प्रथम बॅटिंग करत असताना. (27) लॉस ऑफ 3 विकेट. 3 षटकांच्या समाप्ती अखेर उमेश जास्त स्ट्राईक मिळालेली नाहीये. उमेशला 4 बॉलमध्ये त्याने 12 धावा आतापर्यंत जमविलेत. 27ला 3 आपण पाहतात. विकी स्ट्रगल करतोय. पहिल्याच बॉलवर डॉट बॉल आपण पाहिलात खेळून काढला.
आणि इथून आता हेमेंद्रला आपण पाहतायत न्यू बॉलर चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय उजव्या हाताने राऊंड द विकेटने. यावेळेला उमेशचा तडका पाहायला मिळतो. सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. व्हॉट अ शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट बाय उमेश. 6. षटकाराने संघाची धावसंख्या 33 धावा. उमेश, म्हणूनच मी उल्लेख केला होता की जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये उमेशला. त्याचा बॅटिंग ॲव्हरेज जो आपल्याला पाहायला मिळतो, स्ट्राईक रेट जवळजवळ 400चा आपण पाहतायत. आता सध्या 5 बॉलमध्ये 18 रन. सुपर बॅटिंग. ऑन साईडला खेळलंय, खूप चांगला फटका मनगडाचा वापर केलाय, फिल्डरला निवडलंय आणि फिल्डर कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. उमेशच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना हेमेंद्रला मिळते विकेट. फलंदाज बाद, गॉन. क्यों फलंदाज जरा घाई करा, कारण 1 ते 2 मिनिटे होतात तरी फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये जात नाहीयेत. तोच वेळ जर तुम्ही वाचवला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा तक्रार होणार नाही आणि तुम्ही चांगला खेळ करतील ही अपेक्षाच आपण बाळगूया. आयोजकांची हीच इच्छा असते. तुम्ही या वेळेवर चांगलं खेळा, तुम्हाला चांगल्या षटकांचे सामने खेळायला मिळतील. हितांशूचा हा चांगला झेल होता, अतिशय सुंदर पद्धतीने झेल टिपला गेला. 33ला 4, शेवटचे 4 बॉलचा खेळ शेष राहिलाय आणि फलंदाज विकास झकास कामगिरी करेल का. टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चुकीच्या एंडने फेकी झाली आणि इथून पाहता पाहता 2 रन्स मिळतील. कारण शेवटच्या षटकामध्ये धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, परंतु धावा येणे फार गरजेची गोष्ट असते. आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळत आहेत. संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचले गेले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्या विश नेटवर्क या चॅनेलवर आपण ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतात. संपूर्ण एंटायर टीम, साहिल पाटील, गौरव पाटील असतील, मुनीत कुडू, वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन, ब्रँड ऑफ बारडोली, हार्दिक आरेकर, ब्रँड ऑफ दातिवरे. इथून थोडासा बॉल टॉस झाला आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवर. आतापर्यंत स्थिर राहिले 35 धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर. 35 लॉस ऑफ 4 विकेट. विकास 2 बॉलमध्ये 2 रन आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहा. आरके डोंगरपाडा आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी. हेमेंद्र बॉल खाली येतोय, कोणती चूक करणार नाहीये. ग्रेट कॅच, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग एअर. फलंदाज बाद, गॉन. मैदानी आवाज घुमणार चौकार षटकारांचा, षटकारांचा घुमणार चौकार षटकारांचा. या विरार शरद कोसमाई चषक आहे हो लय मानाचा, लय मानाचा चषक आहे हो लय मानाचा. आता सारीकडे फक्त झालाय प्रभाकर शेठचा हो बोलबाला, सारीकडे फक्त झालाय प्रभाकर शेठचा हो बोलबाला. आपण बॅटिंग समरी पाहत आहेत. सध्या उमेश, रजत, कल्पेश, रुपेश मात्र 18 धावा उमेश ने केल्या आणि कल्पेशने 13. त्या व्यतिरिक्त मात्र 1-0-0. त्यानंतर आपण पाहिलं तर 2 अशा पद्धतीने टेलिफोन क्रमांक जसे पाहायला मिळतात त्याच पद्धतीने, परंतु हे रनचे आकडे आहेत. ऑन साईडला मोठ्या प्रमाणात खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 2 रन्स मिळतील का. फेकेपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत डेफिनेटली धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. 37 रन आणि 38 रनचं 37 धावा 38 रनचं लक्ष्य समोर ठेवलंय ते एनसीसी नारंगी या टीम समोर.
या दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर यायचं आहे. आर के डोंगरपाडा आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला आई कोसमाईच्या शर्टात गावाला थँक्यू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर यायचं आहे. काल बरोबर वेळेनुसार मात्र 4 षटकं समाप्ती झाल्यानंतर टॉस बॉक्समध्ये एक कॅप्टन असायचे, परंतु आजच्या दिवसामध्ये थोडासा वेळ कुठेतरी दवडला गेलाय. 38 रनचं टार्गेट असेल आणि जेव्हा प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत एक अतिशय प्रेमळ स्वभावाचे आपल्याला पाहायला मिळतात. बोईसरचा आवाज त्या विभागातील बऱ्याच टुर्नामेंट ज्यांनी कव्हर केलेत. आता वंजारी प्रीमियर लीग 3, 4, 5 एप्रिलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचे संपूर्ण मुख्य समालोचक दीपक संकेसर या आपण एक्सपिरियन्स जे कॉमेंटेटर आहेत दीपक संकेसरांचा आवाज ऐकूया. थँक्यू प्रमोदजी. बघा ही स्पर्धा लहान नाही आहे. जिथे अंडर-19 विश्वविद्यालय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे यांचे पाय लागले आणि खऱ्या अर्थाने भाग्य म्हणावं लागेल या स्पर्धेचं की कोणताच कर्णधार जेव्हा तुम्ही देशासाठी खेळतात ना दुसऱ्या दिवशीला परमिशन नाही मिळत. त्याने इंडियन कमिटीची परमिशन घेतली असेल ती परमिशन ग्राह्य दिली आणि मग त्याला येतो. कारण एकदा तुम्ही मोठ्या लेवलला पडलेत ना की तुम्हाला खूप रूल्स रेग्युलेशन फाडणं करायला. चला डोंगरपाडा संघ या आणि एका साईडला शिरगाव संघ त्याला या आपला वारंवार विनवणी करतात का उशीर होतो इकडे यायचं आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा तुम्हाला दिले टी शर्ट परिधान करायचं आणि मग जायचं आहे. आणि खरंच तर एक दर्जेदार स्पर्धा बघताना मैदान ज्या पद्धतीने बनवलं आहे ना दगडाच्या खाणीमध्ये वाळवंटामध्ये जसं पाणी येतं ना पावसाळ्यात तशा पद्धतीचे इथे बगीच्यामध्ये गुलाबाचे फुलं आहेत तसं मखमली मैदान तुम्हाला बघायला मिळालं आहे. ॲक्च्युअल आउटफील्ड सर्कलच्या बाहेर बघितली संपूर्ण तुम्हाला सोप्यात मुरुम बघायला मिळते आणि सर्कलच्या आतमध्ये बघायला मिळते. ती ॲक्च्युअल विकेट लागते लाल मातीची ती विकेट तुम्हाला बघायला मिळते. जे घेतलेले परिश्रम घेतलेले कष्ट आणि इथून दाखवलेला रुबाबदार एक ग्रँड फिनाले कशी बघायला 22 तारखेला तशी एक ॲक्च्युअल मोठी स्पर्धा कशी असावी. अनेकांना आल्यानंतर तोंडात बोटं घालून बघायला होतं का इथे तुम्ही बघितलं ना खडकाळ प्रदेश बघायला मिळतो. चला बॅटर पाठवा घाई करा प्लीज. चला चला आर के डोंगरपाडा आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचं आपण कॉन्टॅक्ट करा. 11:30 टाईम आपण दिलं होतं. आपण उशीर का करता मला कळत नाही आहे. वेळेचं बंधन व्हायला पाहिजे आणि ही स्पर्धा एवढी मोठी तुम्हाला खेळायला मिळते. तुम्हाला 2 दिवस अगोदर दिलं जाते की कोणत्या वेळेवर तुम्हाला बघा 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. चला धीरज आणि सँडी नावाचे फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. मनामध्ये निश्चित उत्साह असणार कारण खूप कमी मोठं टार्गेट आहे. फक्त 38 धावा ह्या विजयासाठी करायचे आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचा आपण बघणार आणि निश्चितच आदरणीय श्री प्रभाकर पांडुरंग पाटील सर यांचं जेवढं कौतुक करावं ज्या पद्धतीने ही टुर्नामेंट आयोजन केलं आहे. खऱ्या अर्थाने वाळवंटामध्ये जसं मैदान बनवून करतात ना सुरुवातीच्या काळामध्ये आपण सारजाचं असं बघायचं तिथे भारतातली माती तिथे नेली आणि मग ते दुबईमध्ये मैदान बनवलं गेलं. इकडचं खरोखरच आपण बघितलं ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने विश नेटवर्कचं कुतूहल जेवढं करावं तेवढं कमी. भन्नाट सोपा जस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली आणि आता बघूया कशा पद्धतीनं चेसेबल करण्याचं काम आपल्याला बघायला मिळते. ते म्हणजे परेडपाडा साई ग्रुप. बघूया नारंगीचं देखील गावामध्ये एक चांगलं मैदान आहे. स्ट्राईकवर आहे धीरज. ओके धीरज आणि सँडी नावाची सलामी जोडी तुम्हाला बघायला मिळतात आणि गोलंदाज पाहायला मिळते तो रुपेश एक जुना जाणता गोलंदाज. अनुभवाची शिदोरी मांडताना कमी धावसंख्ये देखील सामने जिंकता आलेत. अनेक संघाने मी बघितलेत कारण तुम्हाला सुरुवातीला जे पॉवर प्लेचे षटक असताना ते ॲक्च्युअल पकडून टाकायचं आणि तिथे तुम्ही विकेट काढता. दबाव टाकला समोरच्या संघावर तर तुम्हाला लो स्कोरिंग मॅच देखील जिंकता येते. आई ग्रुप आहे का? ओके हा आई ग्रुप परेडपाडा. पहिल्या षटकाला पहिला चेंडू. ओ काय पूल केलाय पहिला चेंडू शॉट अपलून आमच्या स्वागतासाठी जातो कॅमेरामॅनच्या. काय टायमिंग बघायला मिळाला आणि कंट्रोल बघा. क्षणार्धामध्ये टप्पा ओळखला बॅकफुटला गेला आणि सुप्पा पूल बघायला मिळाला. 6 धावा कणकणी षटकार.
तो कल्पेश पाटील हे देखील तुम्हाला बघायला मिळतील. असे नामवंत क्रिकेटपटूंची हजेरी इथे या स्पर्धेला बघायला मिळाली. खरोखरच आनंद वाटलाय. आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव म्हणून तो बघायला मिळेल. पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. बघा तुमच्याकडे फक्त मोजक्या धावा आहेत, 38 धावा. इथे बाकी तुम्हाला रोखायचं फलंदाज. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. ओहो, काय जबरदस्त हिट केलाय. पण इथे सरळ चेंडू गेला हातामध्ये, अफलातून कॅच. आणि इथे बघता बघता दुसरा चेंडू झटका लागतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. ज्यांच्यामुळे खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय, हे क्रीडांगण ज्यांच्यामुळे आपण बघतायत, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय प्रभाकर पांडुरंग पाटील साहेबांचं अतिथी कक्षामध्ये आगमन होतोय. कोसमाई एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. आई कोसमाई मातेच्या आशीर्वादानं आज खूप चांगली प्रगती केलंय आणि लोकांना ते नेहमीच मदत करत असतात. असे दानशूर व्यक्ती या अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. वेलकम वेलकम वेलकम. असं म्हणतात ना, सूर्यासारखं तेजाच्या चंद्रासारखं राहायचं, माणसाने माणुसकीचं नातं आयुष्यभर जपायचं, असे तुम्हाला व्यक्तिमत्व हे पाहायला मिळत आहे. त्यांच्यासोबतच मनोज राऊत साहेबांना आपण बघतोय, बहुजन विकास आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते, ज्यांच्या सौजन्याने आपल्याला या स्पर्धेकरता सन्मानचिन्ह उपलब्ध करून दिले गेलेत. कमलाकरजी राऊत साहेबांचा सुद्धा मनापासून आभार मानतो आम्ही. वेलकम सर. मनोज राऊत सर, आपलं सुद्धा मनापासून आभार असेल आणि स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. वळी आपण मॅचकडे. एक गडी बाद झाला. पहिला चेंडू षटकारा, दुसऱ्या चेंडू गडी बाद झाला. पुनश्च गोलंदाज तुम्हाला रुपेश बघायला मिळतोय. आहा, प्रॉपर ऑन ड्राईव्ह केलाय. सरळ चेंडू जातो डीप मिड विकेटच्या रिझनला. एक धाव तिकडे बघायला मिळते. मैदानाचं आखणं, मैदानाचं रोखणं जे बघायला मिळतं, अफलातून खऱ्या अर्थाने इथे जे विकेट तुम्ही बघायला मिळाली, काय प्रॉपर विकेट बनायला आहे. मोठ्या उंच उंच लेवलच्या मॅचला ज्या विकेट असतात तशा लाल मॅचची विकेट तुम्हाला बघायला मिळते. आणि निश्चितच कोसमाई चषक एक ब्रँड आणि दिमागदार सोहळा तुम्हाला बघायला मिळतोय. नुकतेच आमचे तिसरं पंच आमच्यामध्ये राकेश राऊत मॅन फॉर्म पालघर शिरगावचे आलेत. ओ, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली होतो, बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. गुड बॉलिंग. पहिला चेंडू षटकार आल्यानंतर खूप कंट्रोल केला आहे या गोलंदाजाने. 38 धावांसाठी विजयासाठी करायचे. पहिला चेंडू षटकार आला आणि त्यानंतर बाकी गोलंदाजाने खूप कमबॅक केलाय. चांगले वापसी केलंय. विकेट मिळाली. षटकारानंतर पुन्हा षटकार लागला नाही. पाहुण्यांचं सुद्धा स्वागत झालं होतं षटकारानिशी, कारण करता धरता आहेत कोसमाई चषकाचे, जे नुकताच अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. ओ, बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता. जोरदार अपील करतायत पण चेंडू थोडासा निघून जातोय बाहेर. जबरदस्त कमबॅक केला. म्हणतात ना, हुकमत माझ्यावरती आहे, सिद्धता माझ्याकडे आहे. काय विश्वास टाकलाय करण्यात माझ्यावरती. आणि जरी पहिला चेंडू षटकार गेला तर माझ्याकडे गुणवत्ता आहे. परफेक्ट लाईनला लेन टिचून मारा केला जातो. पॉवर प्लेमध्ये फक्त 3 खेळाडू आपण सर्कलच्या बाहेर ठेवतात. पहिला चेंडू षटकार आल्यानंतर फक्त 7 धावा होतात फलकावरती. स्ट्राईकला आहे तो म्हणजे सँडी. पुन्हा शेदारा. ओ, गुड बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजी बघा. यावेळेला बाकी चेंडू यष्ट्यांच्या मध्ये होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघताना बॅटची एज घेऊन चेंडू जातो शॉर्ट मिडॉनच्या रिझनला. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि या एका धावेनेशी संदीपचा विचार केल्यानंतर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8. एकंदरीत विजयासाठी 38 धावाचं लक्ष जरी असलं तर खूप चांगल्या पद्धतीची सुरुवात केला आहे. म्हणजे निश्चित चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला. पहिला चेंडू 6 आल्या, मग 1 मिळालं. त्यानंतर मग मनीषला बांधून ठेवलं, पण सँडीला बाकी 3 चेंडू खेळले, 1च धावा करता आलाय. आणि आता मात्र 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 30 धावांची गरज आहे. ह्या षटकानंतर आपण टॉस सुद्धा बघणार आहोत. RK डोंगरपाडा विरुद्ध शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. असा शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीमचे कॅप्टन सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि डोंगरपाडा टीमचं सुद्धा कॅप्टन आले. जर्सी परिधान करून आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. श्याम पाटील, वेलकम. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीमचे कॅप्टन आहेत आणि ते या ठिकाणी दाखल झालेत. 18 मध्ये 30ची आवश्यकता. आदरणीय शैलेश प्रभाकर पाटील साहेबांना सुद्धा आपण बघतोय, ते सुद्धा सकाळपासून उपस्थित आहेत. आज त्यांना सुद्धा बरं वाटत असेल की आपल्या पित्याने आत्तापर्यंत काही केलं आहे. खेळाडूनं चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे, गावकऱ्यांना चांगली मदतीचा हातभार लावला आहे. अशा दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. निश्चितच खूप मोठं नाव तुम्ही घेतलं. जाऊया मॅचकडे. इथे बघा आपल्या सगळ्याला पुढे शॉर्ट ऑफ लाईन खराब गोलंदाजी बघायला मिळते, पण तेवढं चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. प्रॉपर टायमिंग झालं नाही आहे. नाही तर इथे बाकी स्क्वेअर लेगच्या डीप लॉंगच्या रिझनला चौकार बघायला मिळालं असतं. फाईन लेगच्या रिझनला इथे भाग्यवान म्हणायला लागेल की बॅट प्रॉपर झाली नाही आहे. मी म्हटलं ना की तुम्हाला 38 धावा विजयासाठी आहे. पहिल्या षटकात थांबवायचं, कमी धावा द्यायचं, गडी बाद करायचं आहे आणि मग समोरच्या दबाव टाकला की लो स्कोरिंगची मॅच देखील तुम्हाला जिंकता येईल. विकास खूप चांगल्या प्रकारचं गोलंदाजी हाताळणं बघतात, पण पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळला सुपर खूप क्वालिटी क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते कोसमाई चषकामध्ये. विकास पुन्हा मार्गस्थ होत आहे. मनीष आहे समोर फलंदाज. ओ हो हो,
काय उचललाय, काय उचललाय, ना इथे ना तिथे ना मिळतात 6 धावा तिथे. जबरदस्त षटकार. संदूपजी काय म्हणाल शॉट बद्दल? वॉट स्ट्रोक, इनक्रेडिबल, अविश्वसनीय. काय चांगलं तंत्र आणि क्विक सिलेक्शन. 6 धावांचं केले कलेक्शन. निश्चितच जबरदस्त शॉट. बघा बैठकी शॉट मारण्याची एक नवीन पद्धत पूर्वी निर्माण. पूर्वीच्या काळामध्ये फक्त भारताकडून दिलीप वेंगसरकर हा खेळाडू जो बघितला तो असे बैठकी शॉट मारायचा. इथे बाकी धावसंख्या होती ते 15. खऱ्या अर्थाने तुम्हाला थोडंसं रोखलं होतं, कुठेतरी मोठा फटका पडून एक दबाव टाकायचा होता फिल्डिंग क्षेत्रावर. जबरदस्त बॅटिंग करता मनीष नावाचा फलंदाज तुम्ही बघत आहात. 38 धावा या NCC नारंगी संघाला विजयासाठी करायच्या आहेत. चला वेळ दडवतायत, घाई करा. अगोदर म्हटलंय तुम्हाला की 20 मिनिटामध्ये कम्प्लिटली 4 षटके टाकून झालीच पाहिजेत. हो शपथ झाले. शपथ झाल्यानंतर चेंडू खेळायचा. चेंडू वेगाने निघून गेला. प्रॉपर तुम्ही चेंडूपासून खूप दूरवर गेलात. बघा असे शपथचे चेंडू तुम्हाला कधी मिळतात जेव्हा ऑफ्टम आणि तुझ्या पायामध्ये असतात. जर चांगला गोलंदाज असेल तर खरोखर या गोलंदाजाला मी अक्कल हुशारी टाकायला बनावं लागेल. फील्डचा विचार केला, डीप लॉंग ऑन, मिड विकेट आणि मिड ऑन आणि मिड विकेट बघायला मिळते. ऑफसाईडला तुम्ही गेलात तर तुम्हाला डीप लॉंग ऑफ बघायला मिळतं. आता बाकी डाव थोडंसं क्षेत्रक्षण बदल केला आहे. 4 खेळाडू तुम्हाला ऑनसाईडला बघ, डीप लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे 4 खेळाडू सर्कलच्या बाहेर ऑनसाईडला बघायला मिळतात. 5वा खेळाडू जो तुम्हाला बघायला मिळतो डीप ऑफला बघायला मिळतो. 4 खेळाडू सर्कलच्या आत, फाईन लेग, थर्ड मॅन, कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या आतमध्ये बघायला मिळतात. पुन्हा विकास मार्ग असतोय. मनीष नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. काय प्रॉपर एक्झिक्यूट केलाय. रूम मध्ये चेंडू होता, चेंडू हवेमध्ये जातोय. 2 खेळाडू बघत राहिले. प्रयत्न जर केला असता तर कदाचित हा षटकार वाचला असता, कारण ऑन द लाईन थोडा प्रमाणात बघायला मिळाला, पण एवढा उंच गेला की खेळाडू कळलंच नाही. आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना या षटकामध्ये 2 षटकार मारत असताना मनीष या बॅटरला आपण बघत आहात. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. धन्यवाद डीजे. काय सुंदर गीत वाजवलं. कोसमाई पावली आमच्या प्रभाग. इथे बाकी धावसंख्या झाली ती 21. मोठा फटका खेळतो. बॅटची एज घेऊन चेंडू थर्ड मॅन रिझन राहतो. दोघांची स्पर्धा असू दे. मी तुझ्या पाठीची तू माझ्या मागाची असं म्हणता म्हणता चेंडू निघून जातोय थर्ड मॅन रिझनला. आणि बघता बघता पुन्हा एकदा चौकार बघायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग मनीषच्या बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. माफक आव्हान आहे 38 धावाचं. तेरा चेंडू 13 धावाची आवश्यकता आहे. निश्चितच आमचे डीजे ऑपरेटर आता जरा थोडंसं पोटभरणी करण्यासाठी जातात, त्यामुळे डीजेची गाणं ऐकणार नाही आहेत. पण ज्या पद्धतीचं आयोजन, जे मैदान आखलं आहे, आणि बघा किती मोठ्या विश्वख्यातीची स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. आयुष्य मात्रेसारखा भारतीय कर्णधार तुम्हाला बघायला मिळाला. काय जबरदस्त फ्लो केलाय. धबधब्यावरनं जसं पाणी त्या दगडावर पडावं ना तशा पद्धतीचं स्वस्त आणि मस्तपैकी षटकार तुम्हाला बघायला मिळाला. खराब गोलंदाजी. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटला गेलाय, पुल केलाय, चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या रिझनला. 6 धावा. थँक्यू सो मच दीपक संके सर. आपण बघतायत अतिथी कक्षामध्ये एक दानशूर व्यक्तिमत्व, आदरणीय सन्मान्य प्रभाकर पांडुरंग पाटील या स्पर्धेचे करता धरता, आणि त्यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आता टॉस होतोय. सध्या इक्वेशन सिच्युएशन काय आहे ती सुद्धा जाऊ द्या, आपल्या प्रेक्षक राजांपर्यंत पोहोचू द्या. 12 चेंडू 7 धावा आहेत. 31 धावा झाल्यात. 12 चेंडू 7 धावाची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग आपण मनीषकडनं बघत आहात. बघतात आपण म्हणतात ना की आयुष्य हे विधाता लिखित एक पान असतं. आयुष्य हे विधाता लिखित एक पान असतं. रिकामा तर रिकामं आणि लिहिलं तर छान असतं. पहिलं पान जन्माचं असतं आणि शेवटचं पान मृत्यूचं असतं. परंतु त्या मधल्या पानांना, रिकाम्या त्या मधल्या पानांना आपापल्या कलागुणाने रंगवायचं असतं. असंच आपल्या कलागुणांना रंगवणारं एक दानशूर व्यक्तिमत्व प्रभाकरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देणारं व्यक्तिमत्व. एका बाजूला RK डोंगरपाडा विरुद्ध मॅच असेल शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव, पप्प्या असेल पप्प्या तावडे, आणि दुसऱ्या बाजूला श्याम पाटील असेल, श्याम भोईर असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला कळवलं, कारण लकी आकडा आहे 7707. कोसमाई असा आवाज होता आणि कोसमाई या टॉसमध्ये आले. षटना विनंती करेन की दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा द्या आणि आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. कोसमाई आवाज होता पप्प्या तुमचा. टॉस जिंकलाय, डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू आम्ही सर पहिल्यांदा. नुकताच ज्यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय
तेच दानशूर व्यक्तिमत्व या स्पर्धेचं आयोजन करतोय. मध्ये थोडासा कालखंड जो गेला त्यामध्ये स्पर्धा होऊ शकले नाही. याचं कारण होतं की मैदान उपलब्ध नव्हतं, कोरोनाचा काळ आला आणि आता पुन्हा एकदा या कोसमाई स्पर्धेला तुम्ही बघतायत. कधी यापूर्वी तुम्ही कोसमाई स्पर्धा खेळलात? नाही मी पहिल्यांदाच खेळतोय आणि आयोजन खूप एक छान धाव आहे. पाहिजे. मजा येईल खेळायला इकडे. मजा येईल 37 खेळायला. दुसऱ्या बाजूला श्याम आहेत, त्यांना बॅटिंग करायचं आहे. श्याम तुम्ही जर- 37 झाल्यात, एक धाव पाहिजे अजून. ओके ओके, एक धाव पाहिजेत का? 7 पाहिजेत. पहिल्या चेंडूला 2 आलेत. ओके, थँक्यू. चला मॅच फिनिश झालाय. दुसऱ्या बाजूला श्याम आहेत. श्याम खरं तर आता तुम्ही कॅप्टन आहात, बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करते वेळी काय रणनीती असेल तुमची? आता आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग आले थोडंसं बरं आहे, कारण डोंगरपाडा संघासोबत जेव्हा जेव्हा खेळले तेव्हा बॅटिंग करून आम्ही त्यांना डिपेंड करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पूर्वी सुद्धा म्हटलं होतं की कोसमाई स्पर्धा म्हणजेच आमच्याकरता वर्ल्ड कप आहे. मला आठवतात ती वाक्य तुमची, कारण मैदान दुसरं होतं. परंतु आता पुन्हा एकदा पुनर्जीवित केलंय. कोसमाई मातेच्या आशीर्वादाने, प्रभाकर शेठच्या प्रयत्नाने या स्पर्धेला पुन्हा एकदा आणलं गेलंय. तर त्यांच्याबद्दल काय म्हणाल? कारण त्यांच्या शुभ हस्ते आता टॉस सुद्धा झालाय. नक्कीच म्हणजे पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो, कारण ती जी स्पर्धा होती या वैतरणा म्हणजे आम्ही तेव्हा वैतरणा गटातून खेळायचे आणि तेव्हा आमचा संघ चांगल्या स्थितीमध्ये असायचा. प्रत्येक वेळी आम्ही क्वालिफाय व्हायचे आणि कुसमाई चषक हा वैतरणा खेळाडू म्हणजे वैतरणातील परिसरातील खेळाडूंसाठी खरंच वर्ल्ड कप होता, कारण त्यावेळी एवढी मोठी स्पर्धा म्हणजे प्रभाकर शेठ पाटील यांनी जी स्पर्धा ऑर्गनाईज केली होती आणि तिथे तो परफॉर्मन्स करायला भेटला. आम्ही तिथून म्हणजे थोडंसं पराभूत झाले, पण तिथे त्या स्पर्धेमध्ये सुद्धा पारितोषिक पटकावलं होतं. पण इथून येणारे म्हणजे जिथून ती स्पर्धा कोसमाई चषक चालू झालं ना आणि त्यानंतर या विभागामध्ये खूप सारे खेळाडू, खूप सारे संघ चांगले डेव्हलप होताना आपण बघितले गेले. पप्पा मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. खऱ्या अर्थाने एक मोठी स्पर्धा